अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज दुपारी 1 वाजता दिल्लीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत। अजित पवार अपघात प्रकरणी आवाज उठवावा तसंच व्हीएसआर आणि एरो कंपनीचा संशयास्पद कारभाराची माहिती देण्यासाठी रोहित पवार केजरीवालांची भेट घेणार आहेत। तसंच आगामी संसदीय अधिवेशनात या संदर्भात आवाज उठवावा अशी विनंती देखील ते करणार आहेत। तर काल रोहित पवारांनी सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या संदर्भातलं निवेदन त्यांनी या दोन्ही नेत्यांना दिलेलं आहे। त्यानंतर आज रोहित पवार दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांची भेट घेणार आहे। आप नेत्यांनी देखील या विषयावर आवाज उठवावा अशी मागणी रोहित पवार अरविंद केजरीवालांकडे करणार असल्याचं समजतंय। तर आतापर्यंत रोहित पवारांनी कोणकोणत्या नेत्यांची भेट घेतली आहे? उद्धव ठाकरेंकडे त्यांनी भेट घेतलेली होती आणि आग्रह धरलेला होता। त्यानंतर राज ठाकरेंना देखील त्यांनी या संदर्भात पाठिंबा देण्याचं आवाहन केलेलं होतं। राज ठाकरेंनी तसा पाठिंबाही त्यांना दिला। त्यानंतर एकनाथ शिंदेंची त्यांनी काल भेट घेतलेली आहे आणि हे सगळं प्रकरण त्यांना समजावून सांगितलं। त्याआधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि त्यांनाही निवेदन सादर केलेलं होतं आणि त्यासोबतच त्यांच्या काकीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची देखील त्यांनी काल भेट घेतलेली आहे आणि त्यांना देखील विनंती केलेली आहे। त्यामुळे राज्यातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांची रोहित पवारांनी या संदर्भात आतापर्यंत भेट घेतली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।